श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा जोरदार स्वागत. जसे की आपल्याला माहीत आहे की 2024 हे वर्ष आता पाहता पाहता संपत आलेले असून 2025 या नवीन वर्षाची चाहूल आपल्याला लागलेली आहे. तर आजच्या या खास व्हिडिओत आपण पाहू शकता आपल्याकडे अरुणोदय हे एक कॅलेंडर दिनदर्शिका आलेली आहे आणि यामधील पहिले 7 महिन्यांचे 7 सेपरेट व्हिडिओ मी बनवलेले आहेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी त्या महिन्याचे सणवार व्रतवैकल्य उपवासांविषयीची माहिती सांगितली आहे. तर आजच्या या खास व्हिडिओत आपण पाहू शकता ऑगस्ट याच महिन्याची मी माहिती सांगणार आहे. तर मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहे की जुलै महिन्यात आपल्याला श्रावण महिना लागलेला आहे. तर श्रावण महिना या महिन्यामध्ये नेमके किती सोमवार असणार आहेत, तर मागील जो जुलैचा महिना आहे त्यामध्ये एक श्रावणी सोमवार झालेला आहे आणि यामध्ये आपण पाहू शकता की 4, 11 आणि 18 या 3 सोमवारी श्रावण सोमवार असणार आहे. तर यंदा 2025मध्ये एकूण 4 श्रावणी सोमवार असणार आहेत. तर ती झाली एकंदर श्रावण सोमवारची माहिती. तर आपण सुरुवात करूयात ऑगस्टच्या 1 तारखेपासून. 1 ऑगस्ट शुक्रवारचा दिवस असणार आहे सुरुवातीचा आणि या दिवशी आहे आपण पाहू शकताय जराजीवंतिकेचे पूजन असणार आहे. 2 तारखेला अश्वत्थ मारुती पूजन असणार आहे. दग्धयोग प्रारंभ होणार आहे सकाळी 7:23 शनिवारच्या दिवशी. 3 तारखेला पाहू शकताय आपण क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्मदिन असणार आहे. तर 4 तारखेला आहे दुसरा श्रावण सोमवार. पहिला श्रावण सोमवार जुलै महिन्यात असणार आहे शेवटच्या आठवड्यामध्ये आणि ऑगस्टची जी सुरुवात आहे ती 4 ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवार असणार आहे. शिवमूठ तीळ असणार आहे. त्याविषयीचे श्रावण महिन्याचे सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत. 5 तारखेला आहे पुत्रदा पवित्रा एकादशी. हो श्रोते, ऑगस्ट महिन्यातील ही पहिली एकादशी असणार आहे. पुत्रदा तसेच पवित्रा एकादशी देखील म्हणतात आणि या दिवशी मंगळागौरीचे पूजन देखील असणार आहे. श्रावण महिना आहे, सुरू झालेला आहे श्रावण महिना, त्यामुळे भरपूर सणवार आपल्याला ऑगस्ट महिन्यात पाहायला मिळणार आहेत. तर 7 तारखेला पाहू शकताय आपण बृहस्पती पूजन असणार आहे. भगवान जीवेश्वरांची जयंती उत्सव देखील असणार आहे इचलकरंजी गुरुवारच्या दिवशी. त्यानंतर 8 तारखेला जराजीवंतिकेचे शुक्रवारचे पूजन असणार आहे. 9 तारखेचा दिवस असणार आहे रक्षाबंधन. हो श्रोते हो, ऑगस्ट महिन्यातील सर्वात मोठा सण रक्षाबंधन, बहीण भावाच्या पवित्र नात्याचा हा सण असतो. रक्षाबंधन हो शनिवारी 9 ऑगस्टला आलेला आहे. त्याविषयीचे देखील सेपरेट व्हिडिओ चॅनलवर लवकरच येतील. त्यानंतर 10 ऑगस्टला रविवारच्या दिवशी आहे श्रीकृष्ण नवरात्र आरंभ. हो श्रोते हो, 11 ऑगस्टला आहे तिसरा श्रावणी सोमवार. या दिवशीची शिवामूठ जी आहे ती मुगाची असणार आहे. 12 तारखेला आहे अंगारक संकष्ट चतुर्थी जी मंगळवारी आलेली आहे. 13 तारखेला आपण पाहू शकताय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुण्यदिन असणार आहे 13 ऑगस्टला बुधवारच्या दिवशी. 14 ऑगस्टला आपण पाहू शकताय की बृहस्पती पूजन असणार आहे. तर 15 ऑगस्टला आहे श्रीकृष्ण जयंती. हो श्रोते, श्रीकृष्ण जन्माष्टमी 15 ऑगस्टला यंदा 2025 मध्ये शुक्रवारी आलेली असून स्वातंत्र्य दिन जो आहे तो देखील शुक्रवारचा आलेला आहे. या दिवशीचा राजीवंतिका पूजन देखील असणार आहे. पारशी नववर्षा आरंभ देखील या शुक्रवारपासूनच होणार आहे. 16 तारखेला शनिवारच्या दिवशी आहे गोपाळकाला. त्यानंतर 17 तारखेला आपण पाहू शकता आदित्य पूजन आहे. तर 17-18 ऑगस्टला सोमवारच्या दिवशी आहे चौथा श्रावण सोमवार. शिवामूठ जी आहे ती जवस असणार आहे आणि या सोमवारीच आहे श्रीकृष्ण सरस्वती महाराजांची पुण्यतिथी. त्यानंतर 19 तारखेला आपण पाहू शकताय ऑगस्ट महिन्यातील दुसरी एकादशी असणार आहे अजा एकादशी. त्यानंतर 20 तारखेची जर माहिती घ्यायची झाली तर स्वामी स्वरूपानंदांचा पुण्यतिथी पावस असणार आहे बुधवारच्या दिवशी. 21 तारखेला आहे ऑगस्ट महिन्यातील मास शिवरात्री. 22 ऑगस्टला आहे पिठोरी अमावस्या. ऑगस्ट महिन्यातील जी अमावस्या आहे ती 22 ऑगस्टला आलेली असून अमावस्येचा प्रारंभ सकाळी 11:55 शुक्रवारच्या दिवशी होणार आहे. तर समाप्ती जी आहे ती 23 ऑगस्टला सकाळी 11:35 शनिवारच्या दिवशी होईल. त्यानंतर 24 ऑगस्टला मौन व्रत आरंभ होत आहे रविवारच्या दिवशी. तर 25 तारखेला श्रावण महिना संपलेला असून भाद्रपद महिना असणार आहे, त्यामुळे हा श्रावण सोमवार नसणार आहे. ऑगस्ट महिन्यातील 25 तारखेचा दिवस शुभ दिवस असणार आहे. महानुभाव पंतांचे भगवान चक्रधर स्वामी यांची जयंती असणार आहे सोमवारी. 26 तारखेला हरतालिका तृतीया असणार आहे मंगळवारच्या दिवशी. तर 27 तारखेला आहे गणेश चतुर्थी. गणपती यंदा 2025 मध्ये 27 ऑगस्टला बुधवारच्या दिवशी बसणार आहेत. 28 तारखेला ऋषीची पंचमी आहे. तसेच श्री गजानन महाराजांची पुण्यतिथी देखील या दिवशी असणार आहे. 29 तारखेला बलराम जयंती असून 30 तारखेला आपण पाहू शकताय सुनांचा पाऊस प्रारंभ रात्री होणार आहे 9:44.
तर 31 ऑगस्टचा दिवस पाहू शकताय आपण, रविवारी असून या दिवशी ज्येष्ठ गौरी आवाहन समाप्त होणार आहे. महालक्ष्मी व्रत आरंभ होत आहे रविवारच्या दिवशी. तर असा हा एकंदरीत 31 दिवसांचा ऑगस्ट महिना असून त्याची सुरुवात ही शुक्रवारी होत असून शेवट 31 तारखेला रविवारी होणार आहे. माहिती सर्व सांगण्यात व्हिडिओ फार मोठा होईल. जर काही राहिले असेल तर आपण ते वाचू शकता. व्हिडिओला पॉज करून झूम करा. सर्व माहितीसाठी मी आपल्याला हा कॅमेरा हळूहळू फिरवत आहे. जर माझ्याकडून काही राहिले असेल तर आपण ते व्यवस्थितरित्या वाचू शकता. तर भेटूया लवकरच सप्टेंबर महिन्याचा व्हिडिओ घेऊन पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.